And I believe that God is going to bless us. आणि माझा विश्वास आहे की परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद करणार आहे. As we are sitting in the house of God, जसं आपण परमेश्वराच्या भवनामध्ये या ठिकाणी बसलो आहोत. last Sunday we are learning from the word of God that Isaiah chapter 54 and verse 17. आणि यशायाचा 54 अध्याय आणि 14 वचनामधून आपण ऐकलेलं आहे. And from that word as we were learning that no weapon that is formed against thee shall prosper. आणि कोणती असं हत्यार आपल्या विरुद्ध नाही आहे की जे आपल्याला आपल्या समृद्धीपासून रोखू शकेल. We'll read that word Isaiah chapter 54 and verse 17. आपण ते अध्याय आपण वाचूया. यशाया याचा 54 अध्याय आणि 17 वचन. No weapon formed against you will prevail. तुझ्यावर चालवण्याकरता घडलेले कोणतेही हत्यार तुझवर चालणार नाही. And you will refuse every tongue that accuse you. तुझवर आरोप ठेवणारा सर्व जीवांना तू दोषी ठरशील. And the word of this is the heritage of the servant of the Lord. आणि परमेश्वराच्या सेवकाचे हेच वचन आहे. That is an heritage of the servant of God. आणि हे देवाच्या किंवा परमेश्वराच्या सेवकाचे हेच वचन We आहे. all are the servant of God. आणि आपण सर्वजण परमेश्वराचे सेवक आहोत. And if we are the servant of God, आणि जर आपण देवाचे सेवक आहोत, the word tells, आणि मग वचन हे सांगते, no weapon which is formed against us will prosper. आणि कोणतेही हत्यार मग आपणावर चालणार नाही. And we saw several words from that. आणि मग असे अनेक वचन आपण यामधून बघतो. If the word of God should be fulfilled in our life, आणि जर आपल्याला आपल्या जीवनामध्ये परमेश्वराची वचन पूर्ण होताना पाहायचं असेल, this word which is said that no weapon formed against us will prevail. आणि मग हे वचन ते आपणाकरता आहे की कोणती हत्यार जे आपल्याविरुद्ध आहे ते आपल्यासाठी चालणार नाही. For that we should believe on the promise of the Lord. आणि म्हणून आपण परमेश्वराने दिलेल्या अभिवचनावर विश्वास ठेवायला The पाहिजे. promises which is given in the word of God, आणि ज्या वचनामध्ये आपल्याला हे अभिवचन आपल्याकरता दिलेले आहेत, we should believe on that. आणि आपल्याला त्यावर विश्वास ठेवायचा And we आहे. saw Hebrew chapter 11 and verse 16, it says that without faith it is impossible to please God. आणि म्हणून इब्री याचा 11 आणि 6 वचनामध्ये असं लिहिलं आहे की विश्वास वाचून त्याला संतविषणे अशक्य आहे. And the word says those who come near God they should believe that he is there. आणि म्हणून परमेश्वर विश्वास धरण्याने सविश्वास धरला पाहिजे की तो आहे. He dwells. आणि तो आपल्यामध्ये असतो. And he rewarded the people who seek the face of God. आणि जे त्याचा शोध करतात त्यास तो पारितोषिक देणार आहे. And in the book of Romans chapter 10 and verse 11 and 13 we says, आणि मग रोमकरास पत्र याचा 10वा अध्याय 11 ते 13 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, the word says whoever believe on God, आणि जो कोणी देवावर परमेश्वरावर विश्वास ठेवतो, he will not put them into shame. आणि मग त्याला त्याची मान लज्जेने खाली होणार नाही. And the word of God says Jews and Greek God never see and do partiality among them. आणि मग आपण बघतो की ह्या लोकांमध्ये परमेश्वराने कधीच भेदभाव त्यांच्यामध्ये केलेला If we नाही. believe on God, he will answer our prayer. आणि ज्या वेळेस आपण परमेश्वरावर विश्वास ठेवतो तो आपल्याला उत्तर देतो. When we will call unto God, he will answer our आणि prayer. ज्या वेळेस आपण प्रार्थनेमध्ये त्याला आरोळी मारतो तो आपल्याला प्रार्थनेला उत्तर And we देतो. saw the example of the king of Judah, the Jehoshaphat. आणि मग यहुदाचा जो राजा होता यहोशाफाट याचं आपण उदाहरण बघितलेलं आहे. And the word of God says that he was attacked by his enemies. आणि मग आपण देवाच्या वचनामधून बघतो की शत्रूंद्वारे त्याच्यावर हल्ला झालेला होता. One time 3-4 enemies were surrounded by him. आणि एक वेळ असं होतं की तिन्ही बाजूनी त्याच्यावर आक्रमण करणारे अशी शत्रू And त्यामध्ये in होते. the midst of this critical situation, he believed on the promises of God. आणि अशा कठीण परिस्थितीमध्ये असताना सुद्धा त्याने परमेश्वरावर विश्वास And ठेवला. we saw how God helped him in that situation. आणि आपण बघितलं की परमेश्वराने कसा त्याला मदत केलेली आहे. In this world, though we face many problems and situations in our life, आणि या जगामध्ये सुद्धा आपण अशा अनेक परिस्थितींना सामोरे जात असतो. let me tell you, in the presence of God, आणि परंतु मला तुम्हाला सांगू द्या की जर आपण परमेश्वराच्या उपस्थितीत if आहोत, we believe on his promises, जर आपण त्याच्या अभिवचनावर विश्वास ठेवतो, he will help us to overcome in all these situations. आणि तो आपल्याला या सर्व परिस्थितीवर मात करण्याकरता मदत करणार Now आहे. here the word of God says, आणि म्हणून हे परमेश्वरचं वचन या ठिकाणी म्हणत no आहे, weapon formed against you will prosper. आणि कोणतीही हत्यार तुझवर चालणार नाही. Let me tell you, म्हणून मला तुम्हाला सांगू द्या, we are the people of God. आपण देवाची लोक आहोत, We are the servant of आपण God. देवाचे सेवक आहोत, We believe on him. आपण त्यावर विश्वास And ठेवतो. most of the time we go through many up and downs. आणि बऱ्याच उतार चढावातून आपण जात असतो. We go into discouragement. आपण निराशेच्या गर्तेतून जात And असतो. in the midst of discouragement, आणि अशा निराशेच्या गर्तेतून जात let असताना us believe on his promises. आपण त्याच्या अभिवचनावर विश्वास Because ठेवूया. his promises never fail. कारण की त्याची जी अभिवचन आहे ते कधीही तुटत नाही किंवा पडत
करत नाही When God spake, He fulfilled the promises in our life. आणि जेव्हा आपल्या जीवनामध्ये तो त्याची वचन पूर्ण करीतो He is not a man who will not fulfill His promise. आणि तो असा काही व्यक्ती नाही की तो आपल्या जीवनामध्ये त्याची But जे He दिलेलं is, वचन तो पूर्ण करणार नाही a God, a Savior who will fulfill the promise in our life. आणि परंतु तो आमचा सर्वशक्तिमान देव उद्धारक देव आहे तो आमच्या जीवनामध्ये सर्व अभिवचने पूर्ण करणार आहे So today morning I want to encourage you in His presence. आणि म्हणून त्याच्या उपस्थितीमध्ये आज सकाळी मी तुम्हाला उत्तेजन देतो No weapon formed against you will prevail. आणि जे कोणते हत्यार जे बनलेलं आहे ते तुझ्यावर चालणार नाही Whatever situation you may be facing. आणि कोणत्याही परिस्थितीमधून तुम्ही जात You असाल may be facing sickness in your life. आणि तुम्ही आजारपणातून जात असाल Financial destruction must be there in your life. आर्थिक चणचणीतून अडचणीतून तुम्ही जात You असाल must be under the curse. आणि जर तुम्ही शापामधून तुम्ही जात असाल There will be no peace in your life. जर तुमच्या जीवनात कुठली शांतता नसेल What to do you could not understand. आणि काय आपण करावं हे तुम्हाला समजत नसेल In the midst of this critical situation, let us believe on His promises. अशा कठीण परिस्थितीमध्ये आपण त्यावर चला आपण विश्वास ठेवूया In the midst of critical situation, Jehoshaphat believed on the promises of अशाच कठीण God. परिस्थितीमध्ये यहोशाफाटाने सुद्धा देवावर विश्वास ठेवला And God gave victory to him. आणि म्हणून परमेश्वराने त्याची राखण केलेली The आहे same God we are serving. आणि तोच देव आहे ज्याची आपण सेवा करीत So आहोत today let me encourage आणि म्हणून you. आज तुम्हाला उत्तेजन देऊ द्या We must believe on the promises of म्हणून God. आपण देवाने दिलेल्या अभिवचनावर विश्वास Now, ठेवाच पाहिजे second thing I want to share. आणि आज जी दुसरी गोष्ट आहे मी तुम्हाला सांगू If इच्छितो this word should fulfill in our life, आणि ह्या ज्या गोष्टी आहेत ज्या आपल्या जीवनामध्ये पूर्ण करायच्या असतील people may accuse us. People may accuse us आपल्याला लोक दोषी ठरवतील in wrong way. चुकीच्या मार्गाने But we must believe on the promises. परंतु आपण देवाने दिलेल्या अभिवचनावर विश्वास ठेवाच पाहिजे If this word must fulfill in our life, जर आपल्या जीवनामध्ये त्याची अभिवचन पूर्ण व्हायची असतील तर second thing we must do is आणि जी दुसरी गोष्ट आहे ती आपल्याला करायची आहे we must be in the presence of God every time. आणि प्रत्येक वेळेस आपण त्याच्या उपस्थितीमध्ये येणं भाग आहे Whatever situation you may go through, कोणत्याही परिस्थितीमधून आपण जात असलो तरी we must be in the presence of God all the time. आपण प्रत्येक वेळेस किंवा सर्व वेळेस त्याच्या उपस्थितीमध्ये येणं आपल्याला गरजेचं आहे Presence of God is very much important. परमेश्वराची उपस्थिती आपल्या जीवनामध्ये असणं हे फार महत्वाचं आहे When the presence of God is there in our life, ज्या वेळेस परमेश्वराची उपस्थिती आपल्या जीवनामध्ये असेल it makes many difference in our life. आपल्या जीवनामध्ये ती बदल घडवणारी ठरेल We see in the book of Exodus, आणि ज्या वेळेस आपण निर्गमाच्या पुस्तकात आपण बघतो Exodus chapter 33, आणि 33व्या अध्यायामध्ये आपण बघतो the word says God was not pleased on Israelites. आणि त्या ठिकाणी वचन सांगतं की परमेश्वर इस्रायल लोकांवर संतुष्ट नव्हता And so he is saying to Moses, आणि म्हणून त्याने मोशेला म्हटलं if you read chapter 33 and verse 1 onward. आणि पहिल्या वचनापासून Now here the word of God says, आणि या ठिकाणी वचन सांगत आहे परमेश्वराचं God was not pleased on Israelites. आणि इस्रायल लोकांवर परमेश्वर संतुष्ट The नव्हता word says the Lord said to Moses, leave this place. आणि म्हणून मोशेला परमेश्वर म्हणत आहे की तू हा देश सोडून जा You and the people you brought up out of Egypt, आणि तू या मिस्र देशातून बाहेर निघ and go up to the land of promise on oath to Abraham. आणि मग त्या देशाकडे ज्या ठिकाणी मी तुला पाठवित आहे And he said, I will give victory over your enemy. आणि मग मी तुला या सर्व शत्रूंवर मी तुला विजय देईल And third word says, go up to the land flowing with milk and honey. आणि तिसरं वचनामध्ये असलेलं आहे की दुधामध्ये प्रवाह वाहत असलेल्या देशाकडे तू जा But I will not go with you. But I will not go with you because you are stiff-necked people and I might destroy you on the way. आणि तथापि तुम्ही ताठ मानेचे लोक असल्यामुळे मी तुमच्या बरोबर येणार नाही आलो तर वाटेतच मी तुम्हाला भस्म करील Now God is not willing to go with them. आणि परमेश्वर त्यांच्यासोबत जाऊ इच्छित नव्हता Why? Because he was not pleased on them. कारण की तो त्यांच्यावर संतुष्ट असा When नव्हता God is not pleased on us, he will not be with us. आणि जर परमेश्वर आपल्याविषयी संतुष्ट नाही तर परमेश्वर आपल्या सोबत येणार नाही His presence will be not with us. आणि त्याची जी उपस्थिती आहे ती सुद्धा आपल्या सोबत राहणार नाही And Moses knew how important the presence of God is there with him. आणि मोशेला हे माहित होतं की परमेश्वरच्या उपस्थिती त्याच्या जीवनामध्ये किती महत्वाची Because आहे he knew because of the presence of God only he have overcome in every situation which he faced. आणि कारण की ह्याच परमेश्वराच्या उपस्थिती त्याच्या जीवनामध्ये असल्यामुळं त्याने अनेक परिस्थितीवर मात केलेली होती And so Moses is pleading to God. आणि म्हणून या ठिकाणी काकुळतेनं तो विनंती करत आहे मोशे परमेश्वराकडे In verse 12 he said, Moses said to the Lord, आणि म्हणून मोशे परमेश्वराला म्हणत आहे you have been telling me lead this people
आणि तुम्हाला म्हणतोस की तू ह्या लोकांना घेऊन जा, but you have not let me know whom you will send with me. परंतु तू माझ्यावर कोणाला पाठविणार हे मला अजून कळविले नाही. You have sent, I know you by name, and you have found favor with me. आणि तू म्हटले की आहेस की मी तुला व्यक्तिशः नावाने ओळखतो. If you are pleased with me, आणि जर आता माझ्यावर तुझी कृपादृष्टी असल्यास teach me your ways, तुझे मार्ग मला दाखव, so I may know you and continue to find favor with you. म्हणजे मला तुझी ओळख घडेल आणि त्यामुळे तुझी कृपादृष्टी माझ्यावर होईल. Remember that this nation is your people. आणि हे राष्ट्र तुझी प्रजा आहे. The Lord replied, my presence will go with you and I will give you rest. आणि परमेश्वर म्हणाला मी स्वतः येईन आणि तुला विसावा देईल. Now here the word of God says, आणि या ठिकाणी परमेश्वराचे वचन म्हणत आहे, Moses is pleading to him that he should come with him. आणि मोशे त्या परमेश्वराला विनवणी करत आहे की तू माझ्यासोबत ये म्हणून. God was angry on these people. आणि ह्या संपूर्ण इस्रायल लोकांवर Why परमेश्वराचा God रोष was होता. angry with these people? का परमेश्वराचा रोष या इस्रायल लोकांवर होता? Because they worship an idol. आणि ते काही मूर्तीपूजा आहे ते हे इस्रायल लोक करीत होते. If we read chapter 32, it is written they made an calf for them to worship. आणि आपण 32व्या अध्यायामध्ये बघतो की त्यांनी एक वासूर तयार केलं होतं आणि त्याची ते उपासना करू लागले And होते. because of that, God was not pleased on them. आणि म्हणून या संपूर्ण गोष्टीमुळे परमेश्वर त्यांच्यावर संतुष्ट नव्हता. God is saying, I will not be with you. आणि म्हणून परमेश्वर म्हणत आहे की मी तुमच्या बरोबर येणार My नाही. presence will not be with you. माझी जी उपस्थिती आहे ती सुद्धा तुम्हाबरोबर राहणार I नाही. will bless you in every areas of your life. आणि तुमच्या संपूर्ण जीवनाच्या जे इतर गोष्टी आहेत त्याबद्दल मी तुम्हाला आशीर्वादित करेल. I will give worldly blessings to you. आणि जे जगिक आशीर्वाद आहेत ते सुद्धा तुम्हाला देईल. My presence will be not with you. परंतु माझी उपस्थिती तुमच्या बरोबर राहणार नाही. But the importance of presence of God was known to Moses. आणि म्हणून ही परमेश्वराची जी उपस्थिती आहे ही मोशेला अगदी चांगल्या रीतीने माहिती He होती. knew everything will be there. If the presence of God is not there, we are vain. आणि जर संपूर्ण गोष्टी आपल्यासोबत आहेत परंतु जर परमेश्वराची उपस्थिती आपल्या बरोबर नाही तर सर्व काही व्यर्थ आहे. Just today also, if we have all the worldly things in our life, but if the presence of God is not there in our life, it is all vain in our life. आणि म्हणून मंडळी जर आपल्या भौतिक किंवा आपल्या जीवनामध्ये जगी गोष्टी सर्व काही आहेत परंतु परमेश्वराची उपस्थिती या ठिकाणी नाही तर सर्व काही व्यर्थ आहे. If the presence of God is not in your family, आणि जर तुमच्या कुटुंबामध्ये सुद्धा परमेश्वराची उपस्थिती नाही, if the presence of God is not in your personal life, आणि जर तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये सुद्धा तुमच्या परमेश्वराची उपस्थिती नाही, if the presence of God is not there when you are traveling in a car or in a bus, आणि ज्या वेळेस तुम्ही प्रवास करता कार किंवा बसमध्ये जर त्या ठिकाणी सुद्धा परमेश्वराची उपस्थिती नाही, if the presence of God is not there when you are cooking in kitchen, आणि ज्या वेळेस तुम्ही स्वयंपाकघरात काही स्वयंपाक करता त्या ठिकाणी जर परमेश्वराची उपस्थिती नाही, if the presence of God is not there while you are sleeping, आणि ज्या वेळेस तुम्ही झोपी जाता त्यावेळेस सुद्धा जर परमेश्वराची उपस्थिती if the तुमच्यामध्ये नाही, presence of God is not there while you are working in your place where you are doing job, आणि ज्या ठिकाणी तुम्ही काम करता जर त्या ठिकाणी परमेश्वराची उपस्थिती नाही, it is all vain. ते सर्व काही व्यर्थ आहे. We need the presence of God. आज आपल्याला परमेश्वराची उपस्थितीची आवश्यकता There आहे. was presence of God with Joseph. आणि हेच परमेश्वराची उपस्थिती मोशेसोबत सुद्धा होती. There was presence of God with Joseph. आणि योसेफासोबत सुद्धा ती परमेश्वराची उपस्थिती The होती. presence of God was with Daniel. आणि दानिएला सोबत ती परमेश्वराची The उपस्थिती होती. presence of God was with Shadrach, Meshach, Abednego. आणि शद्रक मेशक आणि अबेदनगो या तिघांसोबत The सुद्धा presence परमेश्वराची of God उपस्थिती was होती. with David. आणि दाविदासोबत सुद्धा परमेश्वराची The उपस्थिती presence होती. of God was with Paul. आणि पौलासोबत सुद्धा परमेश्वराची उपस्थिती And होती. this men of God, wherever they go, God gave victory to them in their आणि हे life. सर्व लोक ज्या ज्या ठिकाणी जात होते त्या ठिकाणी परमेश्वर त्यांना पराक्रमी बनवित होता. It's same God we are serving. आणि त्याच परमेश्वराची आपण सुद्धा सेवा करीत आहोत. We need the presence of God. आज आपल्याला त्याच्या उपस्थितीची गरज आहे. If this word, this promise should be fulfilled in our life, जर आपल्याला हे वचन आपल्या जीवनामध्ये पूर्ण करायचं असेल no weapon formed against should prevail against आणि us. कोणतेही हत्यार आपल्या विरुद्ध बनवलेलं ते आपल्या विरुद्ध चालणार नाही. We need the presence of कारण की God. आपल्याला आज परमेश्वराची उपस्थितीची गरज आहे. When we go to doctor, ज्या वेळेस आपण वैद्याकडे डॉक्टरकडे जातो the presence of God must be there with us. आणि त्या ठिकाणी सुद्धा परमेश्वराची उपस्थिती आपल्यासोबत असाच When पाहिजे. there is presence of God with us, ज्या वेळेस ही परमेश्वराची उपस्थिती आपल्या सोबत असेल doctor will say nothing is happening to you. आणि जहा वैद्य किंवा डॉक्टर तुम्हाला म्हणेल की तुम्हाला काहीच होणार नाही, But if the presence of God is not there, परंतु जर परमेश्वराची उपस्थिती त्या ठिकाणी नाही He will say you will die soon. आणि मग तो तुम्हाला म्हणेल की तुम्ही तर लवकर मरणार आहात. Let me tell you, म्हणून मला तुम्हाला सांगू द्या presence of God make difference. कारण की परमेश्वराची उपस्थिती ही बदल घडवणारी आहे. Moses knew what important is there about presence of God.
मोशेला हे माहित होतं की परमेश्वराच्या उपस्थितीची काय महत्व आहे. So today I want to encourage you. आणि म्हणून आज मी तुम्हाला उत्तेजन देतो. So we need that presence of God. त्या उपस्थितीची गरज, परमेश्वराच्या उपस्थितीची गरज आज आपल्याला David आहे. says in Psalm 51 स्तोत्र 51 and word 11. 11व वचन. Do not cast me from your presence or take your Holy Spirit from me. तू मला आपल्याकडून घालून देऊ नको आणि आपल्या पवित्र आत्मा माझ्यामधून काढून घेऊ The नको. word says, do not cast me from your presence. हे वचन म्हणते की तुम्हाला आपल्याकडून घालून देऊ नको. Do not cast me from your presence. तुझ्या उपस्थितीमधून मला तू घालून देऊ He नकोस. is pleading to God. कारण की तो त्या ठिकाणी काकुळतेने विनंती करीत He आहे. is praying unto God. तो परमेश्वराकडे प्रार्थना करीत I आहे. want to be in your presence. त्याला असं म्हणायचं आहे की मला तुझ्या उपस्थितीमध्ये राहू दे. I want to be in your presence. तुझ्या उपस्थिती मला तू राहू दे. So he is praying to Lord हे तो त्या ठिकाणी प्रार्थना करीत आहे. that do not cast me from your तू presence. मला आपल्याकडून घालून देऊ To नकोस. be in the presence of God. जर आपल्याला त्याच्या उपस्थितीमध्ये राहायचं आहे What he is saying in chapter 27, Psalm 27 and verse 4. आणि 27 आणि 4थ्या वचनामध्ये काय लिहिलेलं आहे What it स्तोत्र says. काय त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. The word says, one thing I ask from the Lord. परमेश्वराजवळ मी एक वरदान मागितले. One thing I am asking. एकच वरदान मी मागत There आहे. are many things we ask to the Lord. अशा अनेक गोष्टी आहे की मी परमेश्वराकडे मागाव्या. Lord, I need this, I need that. आणि मी हे पाहिजे, मला ते पाहिजे देवा. I want money, I want job. आणि मला नोकरी पाहिजे, पैसा I पाहिजे, want blessing. मला आशीर्वाद सुद्धा पाहिजे. But here David is asking that one thing I am asking. परंतु दावीद या ठिकाणी एकच गोष्ट मागत आहे, ते वरदान. This only do I seek, and that may dwell in the house of the Lord. आणि त्याच्या प्राप्तीसाठी मी झटेन. It means he like to be in the presence of God. आणि अशा याचा अर्थ आहे की त्याला त्याच्या उपस्थितीचा आनंद त्याला घ्यावायचा For आहे. whole life the presence of God will dwell in him. आणि मग संपूर्ण जीवनामध्ये त्याच्या परमेश्वराची उपस्थिती त्या ठिकाणी He राहिलेली आहे. is praying unto God तो त्या ठिकाणी प्रार्थना करीत आहे. that I am praying that I must dwell in the presence of God. आणि या ठिकाणी तो प्रार्थना करत आहे की मला तुझ्या उपस्थितीमध्ये तू If राहू we दे. see the life of David, he was having so many enemies. आणि आपण बघतो की दाविदाच्या जीवनाबद्दल की त्याला बरेच असे शत्रू होते. But every enemy he defeated. आणि प्रत्येक शत्रूवर त्याने विजय मिळवलेला आहे. Why? Because the presence of God was there with him. कारण की काय की परमेश्वराची उपस्थिती त्याच्या ठिकाणी होती. If we read 26th chapter, आणि 26वा अध्याय आपण ज्यावेळेस वाचतो, and in this chapter he is pleading to Lord that he must be in the presence of God all the time. आणि या संपूर्ण अध्यायामध्ये आपण वाचतो की तो परमेश्वराकडे विनवणी करीत आहे की मला तुझ्या उपस्थितीमध्ये राहू दे. 26 and verse 8 says, Lord, I love the house where you live. आणि 8व्या वचनामध्ये 26 आणि 8व्या वचनामध्ये असं लिहिलं आहे की हे परमेश्वरा, तुझे वसतिस्थान, तुझ्या गौरवाचे निवासस्थान ही मला प्रिय आहेत. I place where your glory dwells. आणि तुझ्या गौरवाचे निवासस्थान हे मला प्रिय आहेत. Here the word of God says, I love the house where you live. आणि या ठिकाणी असं लिहिलं आहे की हे निवासस्थान हे मला प्रिय आहेत. Where God lives. कुठे परमेश्वर राहतो, Where God dwells. कुठे त्याचे निवास आहे. When the people come together and worship, He dwells among them. आणि ज्या वेळेस त्याची लोक एकत्र येतात आणि त्याची स्तुती आणि आराधना करतात, त्या ठिकाणी तो Many असतो. time we are absent for Sunday service. आणि बरेच वेळेस आपण रविवारच्या उपस्थितीमध्ये अनुपस्थित It असतो. means we are not giving importance for the presence of God. आणि याचा असा अर्थ होतो की परमेश्वराच्या उपस्थितीला आपण तेवढा मान देत नाही. Let me tell brothers and sisters, God is bearing with us. आणि मला तुम्हाला बंधू आणि भगिनींना मला सांगू द्या की परमेश्वर हे तुमचं काही सर्व सहन करीत आहे. God is bearing with us. आणि तो सर्व काही सहन करीत आहे Because He loves us. कारण की तो तुमच्यावर प्रीती करतो. We must be serious to be in the presence of God every Sunday, and whenever God gives opportunity to come into the house of God and pray and seek the face of God, we must be able to attend every service. आणि प्रत्येक रविवारच्या दिवशी ज्या वेळेस परमेश्वर आपल्याला संधी देतो, आपण त्या संधीचा उपयोग घेऊन त्याच्या उपस्थितीमध्ये येणं हे गरजेचं आहे. Now see, David was so busy person. आणि आपण बघतो की दावीद सुद्धा फार व्यस्त असा व्यक्ती He होता. was a king. आणि तो तर राजा होता. But still he said, Lord, I love the house where you live. आणि तरी सुद्धा तो म्हणत आहे की तुझे जे निवासस्थान आहे हे मला प्रिय आहे. I like to live in the house of God. आणि या तुझ्या निवासस्थानामध्ये मला राहणं आवडेल. The place where your glory dwells. आणि त्या ठिकाणी तुझं गौरव आहे. And he said, do not take away my soul along with sinners. आणि म्हणून या पातकांबरोबर माझा जीव आणि पातकी मनुष्याबरोबर माझा प्राण काढून घेऊ नको. My life with those who are bloodthirsty. आणि माझे हात उपद्रवाने भरलेले आहेत, त्यांचे हात उपद्रवाने भरलेले आहेत. He says, I want to be in the presence of आणि तो त्या God. ठिकाणी म्हणत आहे की मला तुझ्या उपस्थितीमध्ये राहू दे. He know the importance of
the presence of आणि God. त्याला हे महत्त्व माहीत होतं परमेश्वराच्या उपस्थितीचं. He knew when the presence of God was with him. आणि त्याला माहीत आहे की जेव्हा परमेश्वराची उपस्थिती त्याच्या जीवनामध्ये राहते, When he knew the presence of God was with him, he went and fight with Goliath. आणि त्याला माहीत होतं की परमेश्वराची उपस्थिती ज्या वेळेस त्याच्यामध्ये होती, तो त्या गल्ल्याच्या समोर जाऊन त्याच्याशी तो लढलेला आहे. The word of God says he went into the front of Goliath and says that I came in the name of the Lord. आणि मग तो गल्ल्याच्या पुढं उभा ठाकला आणि त्याला म्हणत आहे की मी देवाच्या नावाने तुझ्या समोर आलेला आहे. When he was looking after the sheep, आणि ज्यावेळेस तो मेंढराकडे बघत होता किंवा राखण करत होता, at the time lion came आणि त्या ठिकाणी सिंह आलेला and आहे he killed lion. आणि त्याने त्या सिंहाला सुद्धा फाडून मारलेला आहे. Bear came, he tore the bear. आणि मग जो अस्वल आहे त्याला सुद्धा त्यांनी फाडून मारलेला आहे. Why it happened? का असं घडलेलं आहे? The presence of God was कारण there with की him. त्याच्या जीवनामध्ये परमेश्वराच्या उपस्थिती होती. Many challenges came in his life. आणि तेव्हा त्याच्या जीवनामध्ये सुद्धा अनेक असे आव्हानं आलेले आहेत. Many enemies were surrounded around him. आणि त्याच्या अवतीभोवती तर फार असे शत्रू होते. But let me tell you, परंतु मला तुम्हाला सांगू द्या, he was believing on the presence of God. परंतु तो देवाच्या अभिवचनावर विश्वास And ठेवणार so होता. he says, म्हणून तो म्हणत आहे, do not cast me from your presence. म्हणून तू मला तुझ्या उपस्थितीमधून घालून देऊ नको. Church, I want to encourage म्हणून मंडळी मी तुम्हाला उत्तेजन देतो, if this promise must be fulfilled in our life, जर तुम्हाला वाटतं की हे जे अभिवचन आहेत आपल्या जीवनाबद्दल पूर्ण व्हावं, we need to be in the presence of God. आपल्याला त्याच्या उपस्थितीमध्ये येणं गरजेचं आहे. Don't run away from his presence. त्याच्या उपस्थितीमधून तुम्ही दूर पळू नका. Be in the presence of God. त्याच्या उपस्थितीमध्ये तुम्ही व्हा. And so Psalm 91 says, आणि म्हणून स्तोत्रसंहिता 91 the word says, आणि त्या ठिकाणी वचन असं म्हणत आहे, we'll read that word. आपण ते वचन वाचूया. Whoever dwells in the shelter of the Most High will rest in the shadow of the Almighty. जो परत गुप्त स्थली वसतो तो सर्व समर्थाच्या सावलीत राहील. I will say of the Lord, He is my refuge, my fortress, my God in whom I trust. आणि परमेश्वराला मी माझा आश्रय, माझा दुर्ग असे म्हणतो. Here the word of God says, आणि या ठिकाणी परमेश्वराचे वचन असं म्हणत आहे, I like to dwell in the shelter of the Most High. आणि त्या ज्या परमेश्वराच्या सर्व समर्थाच्या जे सावलीत आहे त्यामध्ये मला राहायला आवडत It आहे. means he liked to be in the presence of God every time. आणि म्हणून याचा असा अर्थ आहे की त्याला परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये राहणं फार आवडत He आहे. knew there I am secure. आणि त्याला माहित आहे की हेच ते स्थान आहे ज्या ठिकाणी मी सुरक्षित राहू Now शकतो. whole chapter tells about his protection. आणि हे संपूर्ण अध्याय आपल्याला परमेश्वराच्या संरक्षणाविषयी सांगत आहे. Now four things we see in these two words. First thing, आणि जी पहिली गोष्ट आहे, that he is our most high. आणि तो आपला सर्वशक्तिमान आणि He is our most high God. आणि तो सर्वोच्च आपला परमेश्वर आहे. He is most high our God. आणि तो सर्वोच्च आपला परमेश्वर आहे. It means whatever greater things which threaten us, आणि ज्या काही गोष्टी आपल्याला घाबरतात किंवा आपल्याला त्रास देतात, God is there to face that every situation. आणि परमेश्वर त्या ठिकाणी आहे जो आपल्याला या ठिकाणी सर्व काही गोष्टी सामोरे जाण्याकरता मदत करणार आहे. Whatever things are threatening us, आणि जे काही गोष्टी आपल्याला घाबरतात किंवा आपल्याला त्या संकटमय आहेत, we should believe that most high God is with me. आपल्याला असा विश्वास ठेवायचा आहे की जो सर्वशक्तिमान, जो सर्वोच्च परमेश्वर आहे तो माझ्यासोबत The आहे. creator of the world is with me. आणि जो सृष्टीचा निर्माण करताय तो माझ्यासोबत आहे. First thing we see, he is the most high God. आणि जो पहिली गोष्ट आहे की जो सर्वशक्तिमान, जो सर्वोच्च परमेश्वर आहे तो माझ्याबरोबर आहे. Second name of our God is that आणि दुसरं नाव परमेश्वराचं जे आहे, he is the almighty God. तो सर्वशक्तिमान परमेश्वर आहे. He can do everything. तो सर्व काही करू शकतो. It means he can destroy our enemy. आणि याचा असा अर्थ आहे की तो आपल्या शत्रूचा नायनाट करू शकतो. Whoever comes against us, जो कोणी आपल्या विरुद्ध ठाकेल he will destroy them. तो त्यांचा नायनाट करेल. They will run away. ते आपल्यामधून पळून The जातील. word says your enemy will come by one way, but they will run away for 7 ways. आणि म्हणून परमेश्वराचं वचन असं म्हणत आहे की शत्रू तुमच्याकडे एका मार्गाने येतील आणि 7 मार्गाने पळून जातील. Third name of the Lord is that he is our Lord. आणि तिसरं नाव जे आहे तो आपला प्रभू म्हणजे लॉर्ड म्हणजे सर्वशक्तिमान परमेश्वर आहे. तो आमचा मालक आहे. He is our Lord. तो आमचा प्रभू, आमचा मालक आहे. If he is our Lord, आणि जर तो आपला प्रभू आहे, he will control everything. आणि तो सर्व काही या गोष्टींचा ताबा घेणार आहे. He will
give authority to us. आणि तो आपल्याला या सर्व गोष्टींवर अधिकार देणार आहे His presence will be with us. आणि त्याची जी उपस्थिती आहे ती आपल्या सोबत राहणारी आहे. And fourth thing we see that my God whom I trust. आणि जी चौथी गोष्ट आहे की ज्या देवावर मी विश्वास ठेवतो. It means when my God we says we have the relationship with our God. आणि ज्या वेळेस आपण असं म्हणतो की माझे जे नातेसंबंध आहेत ते माझ्या देवाबरोबर आहेत. A deeper relationship with our God. अगदी खोलवरचे नातेसंबंध माझे देवासोबत आहेत. When there is deeper relationship with our God, आणि ज्या वेळेस हे खोल संबंध आपले देवाबरोबर असतात we will experience the presence of God. आपण त्याच्या सामर्थ्याचा प्रगट करतो. He will guide us. तो आपल्याला मार्गदर्शन He करतो. will give us visions. तो आपल्याला दृष्टांत देतो. In whatever situation we go, आणि कुठल्याही परिस्थितीमधून आपण जात असतो the तरी presence of God will be there with us. आपल्याला त्याच्या उपस्थितीची जाणीव होत राहते. So the psalmist says that whoever dwells in the shelter of the Most High, आणि म्हणून परमेश्वर दावीद या ठिकाणी म्हणत आहे की ज्या परमेश्वराच्या सर्वसर्वांच्या सावलीत मी राहत आहे he will rest in the shadow of the Almighty. आणि त्या सर्वसर्वांच्या सावलीत मी विसावा घेणार आहे. His shadow is very much important. त्याची जी सावली आहे त्याची जवळच आहे तो फार महत्त्वाचा आहे. His presence is very much important in त्याची our life. उपस्थिती फार महत्त्वाची आहे आपल्या जीवनामध्ये. Is there His presence in our life? काय त्याची उपस्थिती आपल्या जीवनामध्ये आहे काय? There will be challenges in our life. जरी त्या ठिकाणी अनेक आव्हानं आपल्या समोर असतील, There will be discouragement in our life. अगदी निराशा सुद्धा त्या ठिकाणी असेल, Facing many problems like a mountain. अगदी डोंगरा एवढ्या आपल्याकडे समस्या असतील, All negative thoughts must be coming in your mind. ज्या नकारात्मक गोष्टी आपल्या मनामध्ये येत असतील, But be in the presence of God. परंतु तुम्ही परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये राहा. When we will be in the presence of God, ज्या वेळेस आपण त्याच्या उपस्थितीमध्ये राहू, what my God will do, काय गोष्टी माझा परमेश्वर करणार आहे, whom I trust, ज्या देवावर मी विश्वास ठेवत आहे, surely He will save you from the fowler's snare. Third word. आणि तो पारदाच्या पाशापासून आणि घातिक मरीपासून तुझा बचाव करणार And आहे. from the deadly pestilence. He will cover you with His feathers, and under His wings you will find refuge. आणि तो तुझ्यावर पाखर घालील, तुझ्या पंखाखाली तुला त्याच्या पंखाखाली तुला आश्रय मिळेल, त्याचे सत्य तुला ढाल व कवच आहे. His faithfulness will be your shield and rampart. आणि त्याचे सत्य तुझा ढाल व कवच आहे. These are the promises when we be in the presence of God. आणि हेच त्याचे अभिवचन आहे की ज्या वेळेस आपण त्याच्या उपस्थितीमध्ये येतो, God will do wonderful things in our life. आपल्या जीवनामध्ये तो अगदी महान आणि आश्चर्यकर्म करणार आहे. If we see the life of Elijah, आणि एलिया याचं आपलं जीवन बघितलेलं आहे. First King chapter 19. आणि ज्यावेळेस आपण पहिले राजा याचा 19 अध्याय बघतो, In that chapter we see he was running from Jezebel. आणि तो या येजेबेल पासून दूर पळत आहे. And he was fed up of his life. आणि तो त्याच्या जीवनामधून फार कंटाळलेला आहे. And he is saying to the Lord. आणि तो या ठिकाणी म्हणत आहे, If we read 19 chapter and verse 4. आणि ज्यावेळेस 19 अध्याय आणि 4थं वचन आपण वाचतो, While he himself went a day journey into the wilderness, he came to the broom bush, sat down under it and prayed that he might die. आणि तो स्वतः रानात एका दिवसाची मजल चालून जाऊन एका स्थानाच्या झुडपाखाली जाऊन बसला. आपला प्राण जाईल तर बरे असे वाटून तो म्हणाला, हे परमेश्वरा, आता पुरे झाले, माझा अंत कर. I have had enough, Lord. He said, take my life. I am not better than my ancestors. आणि मी आपल्या वाडवडिलांहून काही चांगला नाही. And he was fed up of his life. आणि त्याच्या जीवनातून तो फार कंटाळलेला होता. He was discouraged in his life. त्याच्या जीवनामध्ये तो फार निराश झाला होता. These things happen in every person's life. आणि ह्याच गोष्टी प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुद्धा घडताना आपण Most पाहतो. of the time we get discouraged आपण बऱ्याचशा वेळेस निराश होतो. about the situation we are facing. आणि जे काही गोष्टी आहे आपण ज्याला सामोरं जातो त्या गोष्टींमुळं. He was not willing to live. आणि या ठिकाणी आपण बघतो की त्याला आता जगण्याची आशा नाही The आहे. word says he was under the tree, आणि तो आपण बघतो की एका झुडपाखाली तो under आला the shadow of God. आणि देवाच्या सावलीखाली तो आलेला His आहे. presence was there with him. आणि परमेश्वरची उपस्थिती त्या ठिकाणी होती. In this chapter, while he was sleeping, God gave him a vision. आणि ज्या वेळेस तो झोपी गेला त्याने परमेश्वराने त्याला एक दृष्टांत दिलेला God आहे. is saying you have to do a great journey. आणि मग परमेश्वर त्याला म्हणत आहे की तुला एक मोठा प्रवास करायचा There आहे is more work to do. आणि तुला काही कामं करायची नाहीत करायची More आहेत work to do. आणि आणखी अधिक कामं तुला करायची आहेत. God is encouraging that he should go and serve more. आणि म्हणून परमेश्वर त्याला उत्तेजन देत आहे की तू जा, पुढे जा आणि तुला सेवा करायची आहे. We must be in the shadow of the Lord. आणि म्हणून आपण परमेश्वराच्या सावलीत असणं गरजेचं आहे. In the presence of God. आणि परमेश्वराच्या सावलीमध्ये
When we will be उपस्थितीमध्ये in the presence of God, ज्या वेळेस आपण त्याच्या उपस्थितीत असतो God will guide us. तो आपल्याला मार्गदर्शन करणार आहे, He will lead us. तो आपलं नेतृत्व करणार आहे. So it is very much important. म्हणून हे फार महत्वाचं आहे. Come into the presence of God. म्हणून त्याच्या उपस्थितीमध्ये आपण येणं गरजेचं आहे. Whenever God is giving opportunity to ज्या us, वेळेस आपल्याला तो संधी देतो त्याच्या उपस्थितीमध्ये येण्याची, we need to be there in the presence of आपण God. त्याच्या उपस्थितीमध्ये येणं गरजेचं आहे. When we will be in the presence of God, ज्या वेळेस आपण त्याच्या उपस्थितीमध्ये राहू He will help us to overcome in every situation. आणि प्रत्येक परिस्थितीवर मात करण्याकरता तो आपला मदत करणार आहे. Third thing I want to tell you, आणि जी तिसरी गोष्ट आहे मला तुम्हाला सांगायची if आहे, this promise should be fulfilled in our life, जर हे अभिवचन आपल्या जीवनामध्ये जर पूर्ण व्हायचे आहेत, do not be afraid. म्हणून तुम्ही घाबरू नका. Fear is from Satan. Fear is from Satan. आणि जर हे काही भीती आहे ती शैतानापासून आहे. Satan brings fear in our life. आणि हा शैतान आपल्या जीवनामध्ये भीती घालतो. Fear come into the life of Elijah. आणि एलियाच्या जीवनामध्ये सुद्धा या शैतानाने भीती घातली होती. In our life also many times fear comes. आणि आपल्या जीवनामध्ये सुद्धा ही भीती असते. How will be my future? आणि आपल्याला अशी भीती वाटते की माझं भविष्य काय होईल, How will be my children's future? आणि माझ्या मुलांचं भविष्य काय राहील, What to do? काय करायचं आहे. Fear comes in our life. ही भीती आपल्या जीवनामध्ये But येते. let me tell you, परंतु मला तुम्हाला सांगू द्या, His promise never fails. परंतु त्याची जी अभिवचन आहे ती कधीही चुकत नाहीत. We must believe on His म्हणून promises. आपण त्याच्या अभिवचनावर विश्वास We ठेवला must पाहिजे. believe on His promises. त्याच्या अभिवचनावर आपण विश्वास ठेवला David पाहिजे. in his Psalm 13 says, आणि म्हणून दावीद याच्या 13व्या अध्यायामध्ये म्हणतो, How long, Lord, will you forget me forever? How long will you hide your face from me? हे परमेश्वरा तू मला कोठवर विसरणार, सर्व काळ काय तू माझ्यापासून आपले मुख कोठवर लपविणार. Here he is praying unto God आणि ह्या ठिकाणी दावीद प्रार्थना करत आहे while परमेश्वराकडे. facing problem. आणि ज्यावेळेस तो या सर्व परिस्थितीला सामोरं जात आहे It means त्यावेळेस, he is praying from many days. आणि याचा असा अर्थ आहे की तो फार दिवसांपासून प्रार्थना But करत आहे, God is not listening his prayer. परंतु परमेश्वर त्याची प्रार्थना ऐकत And he नाही. is saying, How long, Lord, will you forget me forever? आणि म्हणून तो असं म्हणत आहे की हे परमेश्वरा तू मला कोठवर विसरणार. Most of the time we face such situation. आणि अशाच परिस्थितीतून आपण सुद्धा जात असतो. Most of the time God never listens our आणि prayer. बऱ्याच वेळेस परमेश्वर सुद्धा आपली प्रार्थना ऐकत नाही. We face that experience. आपण त्याचा अनुभव घेतलेला आहे. And we think God is forgetting me on. काय परमेश्वर आपल्याला विसरला आहे की And काय he's असं saying, मला How वाटतं. long, Lord, will you forget me forever? आणि म्हणून तो परमेश्वराला म्हणत आहे की तुम्हाला कोठवर How विसरणार, long will you hide your face from me? आणि तू माझ्यापासून आपले मुख कोठवर लपविणार. Praying unto God, crying unto God. आणि तो प्रार्थना करत आहे, रडत आहे. Let me tell you, if your prayer is delayed, it is not that God is not answering your prayer. आणि मला तुम्हाला सांगू द्या की जर तुम्ही प्रार्थना करत आहे आणि त्याचं उत्तर मिळण्यास उशीर होत आहे, तर असं समजू नका की तुमची प्रार्थना परमेश्वर ऐकत नाही म्हणून. You are on the way that God is going to answer your आणि तुम्ही prayer. त्याच मार्गावर आहात की आता परमेश्वर तुम्हाला उत्तर देणार आहे. We need to wait and see. आणि आपल्याला त्याची वाट बघायची आहे आणि बघायचं आहे. There are several peoples in the Bible who wait unto the Lord and God listened their prayer. आणि आपण संपूर्ण पवित्रातून असे लोक बघतो की त्यांनी परमेश्वराची वाट बघितली आणि त्यांना त्याचं उत्तर मिळालं आहे. Abraham, God promised him that he will make a nation from him. आणि अब्रामाला सुद्धा त्याला असं वचन मिळालं होतं की त्याच्यातून मोठं राष्ट्र घडेल At म्हणून. the age of 75 आणि 75व्या वर्षी and 25 years God was not listening his prayer. आणि नंतरच्या 25 वर्षापर्यंत परमेश्वराने त्याची प्रार्थना ऐकलेली नाही. God was not listening. परमेश्वर ऐकत नव्हता, But God listened his prayer because God gave him promises. परंतु परमेश्वराने त्याची प्रार्थना ऐकली होती कारण की परमेश्वराने त्याला एक अभिवचन दिलं होतं. Job went into problem. आणि योब सुद्धा अशा परिस्थितीतून गेलेला आहे. And the word of God says, आणि म्हणून परमेश्वराचं वचन म्हणत आहे, he says to Lord, Lord, you're not listening to me. आणि तो सुद्धा त्या ठिकाणी म्हणत आहे की तू माझं ऐकत नाही Why आहेस, you're not listening to me? का तू माझं ऐकत नाहीस. Most of the people went through this situation. अशा बऱ्याच परिस्थितीतून लोक जातात. You also go through this situation. आणि तुम्ही सुद्धा जात आहात या I परिस्थितीतून. also go through this situation. आपण सुद्धा जातो अशा परिस्थितीतून. It is not that God is not neglecting our prayer. याचा अर्थ असा नाही की परमेश्वर आपल्याकडे दुर्लक्ष करत आहे म्हणून. He will listen our तो prayer. आपली प्रार्थना ऐकणार आहे. We need to not afraid. म्हणून आपण घाबरून जाऊ नये. Jehoshaphat was afraid. आणि योशफाटाला भीती वाटली, He believed in the presence of, he believed on the promises of God. परंतु त्याने देवाच्या अभिवचनावर विश्वास He ठेवला. went into the presence of God. तो परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये गेला Suddenly the message came. आणि मग परमेश्वराकडून एक संदेश आला. Do not be afraid. आणि म्हणून तू घाबरू नकोस. The battle you are facing, जे काही युद्ध तू सामोरं जात it आहेस is not yours, it is mine. ते तुझं नाही तर माझं आहे. Church, our battle is not ours, but our battle belongs to our Lord. आणि म्हणून मंडळी हे जे युद्ध आहे ते आपलं नाही तर हे
परमेश्वराचं आहे. If you are facing any battles in your life, जर तुम्ही अशा युद्धांना तुमच्या जीवनामध्ये तुम्ही फेस do करत आहात, not be afraid. म्हणून तुम्ही घाबरू नका. Because the Lord who have given promise to us, कारण की परमेश्वराने आपला विवचन दिले आहे. no weapon will prosper against us. कारण की कोणती हत्यार आपल्या विरुद्ध चालणार नाही. Because the Almighty God is there with कारण की us. सर्वशक्तिमान परमेश्वर आपल्या We'll सोबत stand आहे. on our feet आणि म्हणून आपण आपल्या पायांवर उभे राहूया. and we'll say unto Lord, आणि म्हणून परमेश्वराकडे आपण म्हणूया, Lord, I need your presence. हो परमेश्वरा तुझी उपस्थितीची गरज मला As आहे. Moses is saying, आणि म्हणून मी म्हणत आहे, I need your presence, oh God. हो परमेश्वरा मला तुझी उपस्थितीची गरज आहे. Without your presence, I could not go forward. आणि तुझ्या उपस्थितीशिवाय मी पुढे जाऊ शकणार If नाही. your presence is there with me, आणि जर तुझी उपस्थिती माझ्या जीवनामध्ये आहे, you are going to do great and mighty things in my life. तू माझ्या जीवनामध्ये मोठी आणि महान कार्य There करणार are so आहेस. many challenges in my life. हो प्रभू माझ्या जीवनामध्ये अनेक आव्हान आहेत. I am crying for it, oh हो प्रभू या Father. सर्वांबद्दल मी रडत आहे Lord, तुझ्या. help me, Lord. हो परमेश्वरा मला मदत I कर. want to dwell in the presence of तुझ्या God. उपस्थितीत मला राहायचं आहे. Because you are my most high God. कारण की तू माझा सर्वोच्च पिता आहेस. You are my almighty God. तू माझा सर्वशक्तिमान परमेश्वर Lord आहेस. Jesus, you are my Lord. हो येशू ख्रिस्त तू माझा प्रभू आहेस. And you are my God whom I trust. आणि Hallelujah. मी तुझ्यावरच विश्वास ठेवितो. If I am trusting you, जर मी तुझ्यावर विश्वास I ठेवितो, will not be in shame, oh हो God. प्रभू मी लज्जेने खाली झुकणार Come नाही. on, we'll open our mouth. आपण आपले मुख उघडूया And we'll cry unto आणि God. परमेश्वराकडे रडूया. We'll cry unto God. परमेश्वराला रडून म्हणूया, The presence of God is here today morning. आज परमेश्वराची उपस्थिती या ठिकाणी आहे. Say to Lord, I will be in your presence, oh हो God. परमेश्वराला म्हणा की मला तुझ्या उपस्थितीत राहू I दे. will not run away from your आम्ही presence. तुझ्या उपस्थितीतून पळून जाणार नाही. Let your favor come on me. हो तुझा वर्तुळ माझ्यावर तू राहू दे. Let your hand be upon my life, oh God. वर्तुळ माझ्या जीवनावर तू राहू I दे. need you, oh God. मला तुझ्या उपस्थितीची गरज आहे. Come on, we'll raise our आपण hand. आपले हात उंचावूया. God is touching to your hand. तुमच्या हातांना परमेश्वर स्पर्श करत God आहे. is touching to your hand. तुमच्या हातांना परमेश्वर स्पर्श The करत people आहे. who are raising their hand, God is touching to their जे hand. लोक परमेश्वराच्याकडे हात उंचावत आहेत, परमेश्वर त्यांच्या हातांना स्पर्श करत God आहे. is touching to your hand. तुमच्या हातांना परमेश्वर स्पर्श करत He आहे. is touching to you. तुम्हाला स्पर्श करत आहे He is परमेश्वर strengthening you. आणि तुम्हाला शक्ती देत आहे. See the experience of God. आणि परमेश्वराची उपस्थिती तुम्हाला मिळत आहे. See the power of God is moving into your life. आणि परमेश्वर सामर्थ्य तुमच्या जीवनामधून येत आहे. Every bondage are broken in the name of Jesus. सर्व बंधन परमेश्वराच्या नावामध्ये तोडण्यात आले आहे. Receive the power of God. परमेश्वराचे सामर्थ्य प्राप्त करून Receive घ्या. the fire of God. परमेश्वराचे सामर्थ्य प्राप्त करून Receive the घ्या. miracle of God. परमेश्वराचे सामर्थ्य आपण प्राप्त करून घ्या. Promise is there. परमेश्वर आपल्या सोबत आहे. No weapon formed against us will prevail. आणि कोणतीही हत्यार आपल्या विरुद्ध चालणार नाही. Hallelujah. 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 Ora baba ba shandala bara bala bara bala bara bala ba. Rikara ba shandala bara bala bara bala ba. Ridana mala ba sandala bara bala bara bala bara ba. Ora baba 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 ba shandala bara bala ba. Rikara ba sandala bara bala bara ba. Shadara bala ba. Hallelujah. 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 Jesus, we worship your name. हो Hallelujah. प्रभू आम्ही तुझी स्तुती करतो. Thank you, Jesus. The धन्यवाद. Lord is healing you. Lord is healing you right now. हो तुमची प्रार्थना ऐकत आहे, तुमचं मार्गदर्शन करत आहे. Lord is healing you right now. तुम्हाला परमेश्वर आरोग्य देत आहे. God is breaking curse from your life. आणि सर्व जे पाप आणि शाप आहे ते तोडत आहे. In the name of Jesus. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. In the name of Jesus. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. God is willing to take you under his wing. आणि त्याच्या उपस्थितीमध्ये तुम्हाला तो ठेवत आहे. Hallelujah. 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 तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे, तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे, तुझ्या पंखाखाली आश्रय मला. Holy Spirit. Hallelujah. तुझ्या नावामध्ये जीवन मला, तुझ्या पंखाखाली आश्रय मला, तुझ्या नावामध्ये जीवन मला, तुझी दया सनातन आहे,
पंखाखाली आश्रय मला तुझ्या नावामध्ये जीवन मला तुझ्या पंखाखाली आश्रय मला तुझ्या नावामध्ये जीवन मला. Father, Lord, we want to come to your throne, O Lord. हो परमेश्वरा, तुझ्या सिंहासनाजवळ आम्ही येतो. We commit our life to you. आमचं जीवन तुला समर्पित We करतो believe on your promise. आणि तू आम्हाला तुझं अभिवचन दिलेलं आहे. No weapon form against us will prosper. आणि कोणती हत्यार आमच्या विरुद्ध बदलेलं तर आमच्या विरुद्ध चालणार नाही. The tongue who accuse us will not be overcome, O Lord. आणि जी कोणतीही वाचा आमच्या विरुद्ध बोलली गेली आहे ती आमच्यावर चालणार नाही. Because we are the heritage of the Lord. कारण की आम्ही तुझे वतन आहोत प्रभू. Father, Lord, we want to thank you and praise you for this wonderful promise. हो प्रभू, आम्ही या सुंदरशा अभिवचनाबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद We देतो. believe that this promise will be fulfilled in our life. आणि आमचा विश्वास आहे की हे संपूर्ण वचन आमच्या जीवनामध्ये पूर्ण होईल. For that we believe on your promises. आणि म्हणून या अभिवचनावर आम्ही विश्वास ठेवतो. We will be in your presence every time. हो प्रभू, आम्ही सर्व काळ तुझ्या उपस्थितीमध्ये राहू प्रभू. And we will not afraid whatever situation will come in our life. आणि कोणतीही परिस्थिती आमच्या जीवनामध्ये येईल त्याला आम्ही घाबरणार नाही. Because battle belongs to you, O कारण God. की हे युद्ध तुझं आहे प्रभू. And you are going to give us victory, O आणि Lord. तू आम्हास यावर विजय देणार आहे. As a church, we commit our life to you. मंडळी, या नात्याने आम्ही आमचं जीवन तुझ्याकडे समर्पित करतो प्रभू. And we declare your victory over your people's life. हो प्रभू, या संपूर्ण तुझ्या लोकांवर तुझा जो विजय आहे आम्ही हा घोषित करतो. Heal them and protect them, O God. आणि त्यांना तू बरं कर आणि त्यांना तुझं संरक्षण तू पुरव. Be their protector, O Lord. हो प्रभू, तू त्यांचा संरक्षण करता तू हो. Wipe their tears, O God. हो प्रभू, त्यांचे तू अश्रुपूस. As they are leaving this place, let your presence be with them, O Lord. आणि या ठिकाणी जात असताना तुझी उपस्थिती त्यांच्या बरोबर तू राहू दे. In Jesus' name we ask this. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आम्ही मागतो म्हणून तू ऐक. Amen.